नाशिकमध्ये महायुतीचं गूढ कायम आहे। अर्ज भरण्याचे शेवटचे 3 दिवस उरलेत। महायुतीचा तिढा अद्याप कायम आहे। हा तिढा कधी सुटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नाशिकमध्ये महायुतीचं गूढ अद्याप कायम आहे। अर्ज भरण्याचे शेवटचे 3 दिवस। महायुतीचा तिढा कधी सुटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नाशिकमध्ये महायुतीचं गूढ कायम आहे। अर्ज भरण्याचे शेवटचे 3 दिवस आहेत। हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, छगन भुजबळ यांची नावं सध्या चर्चेत आहेत। त्यानंतर आता शांतिगिरी महाराज यांचं नाव सुद्धा आता पुढे आलेलं आहे। महायुतीचा तिढा आता कधी सुटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, अर्ज भरण्याचे शेवटचे 3 दिवस आहे। नाशिकचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, काय अधिकची माहिती? खरं तर याच संबंधात राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा चर्चा आहेत। अगदी 3 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे, पण अद्याप महायुतीचा जो उमेदवार नाशिकमध्ये ठरत असल्याची परिस्थिती आहे। कारण महाविकास आघाडीकडनं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत आपली जी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर काल संध्याकाळपर्यंत महायुतीमध्ये ज्या उमेदवार ठरेल अशी अपेक्षा असताना पण काल या संदर्भात निर्णय झालेला नाहीये। आता आज किंवा उद्या हे नाशिक मधला जो महायुतीचा उमेदवार कोण असेल यावरती शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। पण अद्याप नाशिकमध्ये महायुतीचा जे उमेदवार ठरलेला नाहीये। 3 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे, पण अद्याप महायुतीचा जे उमेदवार ठरत नसल्याने सगळे महायुतीतले जे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप, शिवसेना या तिन्ही पक्षामधले कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते संभ्रमामध्ये आहेत। कारण महाविकास आघाडीने आपला उमेदवार देऊन 1 महिना लोटलेला आहे, पण अद्याप महायुतीकडनं मात्र जे उमेदवार जाहीर झालेले नाहीये। कालच शांतिगिरी महाराज यांनी सुद्धा शिवसेनेकडनं आपली ज्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा केल्या होत्या आणि त्यानंतर सुद्धा शिवसेनेने कुठलाही जे आहे ते एबी फॉर्म महाराजांना दिलेलं नाही किंवा खरं तर या संदर्भात काही बोलणं महाराजांशी झालं नाही अशी स्पष्ट जी आहे ती भूमिका मांडलेली होती आणि अद्याप महायुतीचा जे उमेदवार ठरलेला नाहीये आणि या सगळ्या संदर्भात हे निर्णय जे आहे ते मुख्यमंत्री घेतील आणि महायुतीमधले वरिष्ठ नेते घेतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया स्थानिक महायुतीच्या नेत्यांनी दिलेली होती। एकूणच बंडखोरी हे महायुतीमध्ये घडू नये त्यासाठी जे आहे ते या सगळ्या संदर्भात जे उमेदवार जाहीर करण्यामध्ये विलंब होत आहे अशाही पद्धतीचं माहिती मिळत आहे। त्यामुळे आज किंवा उद्या या सगळ्या संदर्भात निर्णय होईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचा जे उमेदवार कोण असेल खरं तर हे बघणं आता महत्वाचं असणार आहे। किरण, नाशिकमध्ये आता महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून कोणाच्या नावाची चर्चा आहे सध्या, त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नीलम, अगदी भुजबळांपासून अनेक लोकांचे नावं पुढे आलेले होते। मध्यंतरी प्रीतम मुंडे यांचं देखील नाव नाशिक मधून पुढे आलेलं होतं। असे अनेक नेते आहेत। भाजपचे आमदार राहुल डिकले असतील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते असतील, त्यानंतर विद्यमान खासदार आहेतच। अनेक नेत्यांचे नावं पुढे आल्यानंतर देखील महायुतीमध्ये कुठल्याही नावावरती शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। त्यामुळे सरप्राईज चेहरा नाशिकमध्ये असू शकतो असाही अंदाज आता बांधला जातोय। त्यामुळे नेमकं या सगळ्या गोष्टीवरती काय निर्णय होतो हे फार महत्वाचं असणार आहे। पण महायुतीचे नेते जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जो कोणी हे असेल कॅन्डिडेट ते द्या, पण लवकर द्या, कारण ऑलरेडी महाविकास आघाडीने जे उमेदवार देऊन 1 महिना लोटलेला आहे, प्रचाराला खूप कमी वेळ मिळेल। त्यामुळे इथला उमेदवार हे लवकर जाहीर करा अशा पद्धतीची प्रतिक्रिया हे स्थानिक नेते मानताना आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे आज किंवा उद्या या संदर्भात हे निर्णय होईल अशा पद्धतीची माहिती वरिष्ठ पातळीवर मिळत आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।